नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे हिरवं शेवाळं. कथेचे लेखक आहेत चैतन्य देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. घरासमोर ऑटो थांबली. ऑटोवाल्यानं सामान बाहेर काढून दिलं. आता समोर होतं एक जुनाट कौलारू घर, माझं घर, ज्या घरात मी लहानाचा मोठा झालो ते घर. तब्बल 12 वर्षांनंतर आज मी ते घर बघत होतो. तेच लाकडाचं कुंपण असून नसल्यासारखं, तार गुंडाळलेलं कुजलेलं लाकडी फाटक. मी सामान उचलून आणि फाटकाच्या तारांच्या भेंडोळ्या सोडवून अंगणात आलो. सगळीकडे पाचोळ्याचा खच पडला होता. माई गेल्यावर जिथे कधीच दिवा लागला नाही असं भग्न वृंदावन मधोमध उभं होतं. वरती कौलांवर वेलींच्या घनदाट जाळ्या तयार झाल्या होत्या. अगदी समोरच्या दरवाजावर सुद्धा वेलींनी जाळी तयार केली होती. जणू काही इथे आतमध्ये येऊ नका असं त्यांना सांगायचं असेल कदाचित. असं उदासवाणं वातावरण बघूनच मला मळमळलं. अण्णा जाऊन 3 वर्ष तरी झाली असतील तेव्हापासून हे घर असंच बंद होतं. ते गेले तेव्हा देखील असंच असेल का हे घर? अण्णांकडून होत असेल का ह्या घराला एकट्यानं सांभाळणं? माझ्या डोक्यात विचार चमकून गेले. मागे एकदा फोनवर ते म्हणाले होते, अरे गज्या, जरा ये रे गावाकडे, घराकडे बघ, ढासळत चाललंय रे ते माझ्यासारखं. हो अण्णा, यायचंय मला. आता काढतोच मी सुट्टी आठवड्याची आणि येतो तुम्हाला घ्यायला. मग तुम्ही पण सोबतच या इकडे शहरात, मी म्हणालो. नको रे, मी आहेच किती दिवस आता. बस तू ये. दिवाळीत येतोस का? घराचं काम काढतो तू येत असशील तर, अण्णा म्हणाले. अण्णा, तुम्ही एखादा भाडेकरू का नाही ठेवत? तेवढीच तुम्हाला सोबत आणि घराला हात लागले तर चांगलं तरी राहील घर, मी म्हणालो. गजा, या घराला फक्त माझी आणि तुझीच सवय आहे रे. सुरुवातीला तुझी माई होती, पण देवाला आमचा संसार काही बघवला नसावा. ती गेली आणि तिच्यानंतर तू आलास या घरात दत्तक म्हणून. त्यानंतर तुला मोठं होताना आणि मला म्हातारं होताना बघितलंय फक्त या घरानं. अजून कोणाला बघायची सवय नाहीये रे या घराला. तू ये लवकर, घर भरून जाईल बघ, अण्णा म्हणाले. हो अण्णा, मी नक्की प्रयत्न करतो, मी म्हणालो. पण ती दिवाळी गेली, त्यानंतर 3-4 गेल्या, पण माझं काही जाणंच जमलं नाही. अण्णांचा फोन यायचा मध्ये मध्ये. गावाकडच्या गोष्टी सांगायचे ते. घर खराब होतंय म्हणायचे. असेच दिवस संपत गेले. दसरा, दिवाळी, पाडवा, गणपती जात येत गेले, पण माझं गावाकडे जाणं काही जमलं नाही. कदाचित मी जमवलं नाही, पण अण्णा फोन करत राहायचे. हळूहळू त्यांचे फोन कमी झाले आणि नंतर बंदच झाले. काही दिवसांनंतर अण्णा गेल्याचाच फोन आला. मी तेव्हा सौदीला होतो, कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो. मी ढसा रडलो. जाणं शक्य नव्हतं. गावातल्यांनीच विधी उरकले. त्यांचं रक्ताचं असं कोणीच नव्हतं, केवळ मीच, आणि तोही त्यांनी दत्तक घेतलेला. मी पण अनाथच. कोणाचा ते मलाही माहीत नाही आणि त्यांनाही. शेवटी अग्नी देणारा कोणीतरी असावा म्हणून दत्तक घेतात. पण मी तरी कुठे त्यांना शेवटी साथ देऊ शकलो? त्यांचे विधी न करू शकल्याची खंत अजूनही मन पोखरत असते. हातांनी वेली दूर करून मी दरवाजा उघडला. खाडकन कडीचा आवाज झाला आणि तो आवाज घरभर घुमला. कितीतरी दिवसांनी या घरात आवाज झाला असावा. आतमध्ये शिरल्यावर कुबट वास अंगावर आला. घर बंद असल्यावर इतका कुबट वास यावा? माझ्या मनात विचार चमकून गेला. सगळं सामान व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवलं होतं, पण सगळीकडे धुळीचा लेप चढला होता. खिडक्या उघडल्यावर लख्ख उजेड घरात पडला आणि मला डोळ्यांसमोर दिसलं माझं घर. ज्या घरात मी लहानपणी खेळलो, हुंदडलो ते घर. पण आता म्हातारं झालेलं, खचून गेलेलं, रंग खपल्या उडालेलं. मी सामान खाली ठेवलं. फरशीवर वाळलेलं शेवाळं पसरलं होतं.
काही ठिकाणी कोपऱ्यात ताजं शेवाळंही मला दिसलं. जणू काही नुकताच घरात पूर येऊन गेला असावा असं. भिंतींवर हातापायांच्या खुणा होत्या. कोणाच्या असाव्यात या खुणा? वरती उलटं कोण चढलं असावं? या गावात एखादा स्पायडरमॅन वगैरे तर नाही ना? विचार करून मलाच हसू आलं. जाऊ दे, पण आता गावातल्या कोणाला तरी हाताशी पकडून सगळं स्वच्छ करावं लागणार होतं. समोरच्या खोलीत सामान ठेवून मी आतल्या खोलीत आलो. सगळीकडे एकच कुबट वास पसरला होता. शेवाळं पसरलं होतं. एक एक दारं खिडक्या उघडत मी मागच्या दारात येऊन पोचलो. अंगण बघण्याची उत्सुकता होती. दार उघडून अंगणात आलो. माझं विश्व, माझी हक्काची जागा. इथेच असायचो मी पडलेला. मोठं आंब्याचं झाड अजूनही तसंच खंबीर उभं होतं. जाम हुंदडलोय या आंब्यावर. उन्हाळ्यात तर झाडावरच मुक्काम असायचा. आंबा तर एवढा गोड आणि घमघमीत की तासन तास हाताचा वास काही जायचा नाही. आपसुकच विहिरीकडे पाय वळाले. बाहेरून आलो की पहिले विहिरीकडे जाऊन हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं. ही लहानपणापासूनची सवय अगदी हे घर सोडेपर्यंत नाही सुटली. विहीर अजूनही तशीच मजबूत होती. कठड्याला लागून जुनाट दोरी आणि बादली होती. आधी जशी असायची तशीच ती ठेवली होती. पण आज बादली गंजून गेली होती आणि बुडाला मोठी भोकं पडली होती. नवीन बादली आणून ठेवायला हवी होती. कठाड्यावर हात ठेवून मी विहिरीत डोकावून बघितलं आणि दिसलं ते फक्त काळंशार पाणी. अगदी अमावस्येचा अंधार कालवल्यासारखं. सोबत हिरवं शेवाळं आणि विहिरीच्या कोपऱ्यात मेलेला आणि पोट फुगून तरंगणारा करड्या रंगाचा बेडूक. पूर्वी विहिरीत पाण्यामध्ये तासन तास स्वतःला न्याहाळत मी उभा राहायचो. आंब्याची तुटलेली डहाळी पडल्यावर उमटणारे ओहळ बघत बघत दिवस जायचा. मला एकलकोंडा बनवण्यात या विहिरीचा मोठा हात आहे. पण आज विहिरीत काळं पाणी आणि शेवाळच दिसत होतं. मी मात्र कुठेच नव्हतो. ते पाणी पिण्यासारखं नव्हतं. पिण्याच्या पाण्याची सोय बाहेरून करावी लागेल असा विचार करत मागे वळत असतानाच पाण्यात काहीतरी चमकलं. बारकाईने बघितल्यावर डोळ्यांसारखं काहीतरी ओझरतं दिसलं आणि विहिरीत आवाज घुमला. गज्या, आलास का रे? मी जागच्या जागीच हादरलो. अण्णांचा आवाज होता तो. माझ्या पायातले त्राणच गेले आणि मी जागीच कोसळलो. गज्या, अरे गज्या, अरे डोळे उघड, कधी आलास? माझ्या कानावर हे शब्द पडले. कोणीतरी तोंडावर पाणी मारलं. डोळे उघडले तेव्हा मालती आजी बाजूला बसल्या होत्या. मालती आजी आमच्या शेजारी राहतात. अरे कधी आलास तू आणि कसं काय तिथे त्या विहिरीजवळ बेशुद्ध पडला होतास? अरे दरवाजा उघडा दिसला म्हणून आमच्या गण्यानं आत येऊन बघितलं तर दारं खिडक्या सताड उघड्या. मागे अंगणात त्याला तू दिसलास पडलेला, मालती आजी म्हणाल्या. मालती आजी, मला विहिरीमधून अण्णांचा आवाज ऐकू आला. मी घाबरतच म्हणालो. काय सांगतोयस काय? मालती आजी उद्गारल्या. हो, अगदी अण्णांचा आवाज, मी म्हणालो. अरे तुझा अण्णा बसलाय तिकडे वैकुंठामध्ये अमृताच्या चहाचे भुरके घेत. तो कशाला येईल या पडक्या विहिरीत? भास झाला असणार तुला. अरे प्रवासावरून आला असशील ना, थकल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली असेल. आता काही नाही, चल माझ्या घरी आणि 2 घास खाऊन घे, बरं वाटेल बघ. आणि तिकडे झोप आज. इकडे धुळीमध्ये कुठे झोपशील? मालती आजी म्हणाल्या. तसं त्या रात्री मी मालती आजींकडे झोपलो. पण डोक्यात नुसतीच ती विहीर, ते आपल्या दिशेने लुकलुकणारे डोळे आणि तो आवाज फिरत होता. पण शेवटी मीच मनाची समजूत घातली की खरंच थकव्यामुळे आपल्याला भास झाला असावा. हे असं कधी होत नसतं. दुसऱ्या दिवशी उठून मालती आजीकडूनच चहा नाश्ता करून मी पुन्हा घरी गेलो. गावातल्याच एकाला हाताशी धरून पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं. वाळलेलं शेवाळं खरडून काढावं लागलं. बाकी सामानाची लावालाव करून घेतली. आता घर माणसात आलं होतं, राहण्यासारखं झालं होतं. 4 दिवसांनंतर का होईना मी शहरातलं ते निर्जीव अपार्टमेंट सोडून माझ्या स्वतःच्या घरात राहणार होतो. पण मागे अंगणात जाण्याचं धाडस अजूनही होत नव्हतं. सारखा अण्णांचा आवाज डोक्यात फिरत होता. खरंच
अण्णांचा आवाज असेल का तो? माझ्या मनात पुन्हा विचार आला. संध्याकाळी गावात फेरफटका मारून आलो. तब्बल 14 वर्षांनी मी गाव बघत होतो, पण पूर्वीसारखा गावात आपलेपणा जाणवत नव्हता. मातीची घरं जाऊन सिमेंटची घरं दिसू लागली होती. मंदिरातही जाऊन आलो. गावदेवाचं मंदिर. मनातून माफी मागितली इतकी वर्ष न आल्याबद्दल. बाहेर निघाल्यावर तीर्थ द्यायला दामले काका उभे होते. दामले काका म्हणजे आमच्या अण्णांचे खास मित्र. अरे गज्या, कधी आलास? दामले काकांनी विचारलं. कालच आलो, मी म्हणालो. मोठा झालास रे, बाहेर देशात असतोस ना? अण्णा सांगायचा, दामले काका म्हणाले. हो, मी उत्तर दिलं. वाईट झालं बघ अण्णाचं. तू यायला हवा होतास रे शेवटी. तुझी आठवण काढत काढत गेला बघ. शेवटच्या दिवशी तर तुझाच ध्यास. शून्यामध्ये डोळे लावून सारखा गजाननला बोलवा, गजा आला का असं म्हणत गेला बिचारा, दामले काका म्हणाले. मी खाली मान घालून ऐकत होतो. आता दामले काका थोडं जवळ येऊन म्हणाले, पण तू विधी नीट करून टाक बरं अण्णांचे. गाववाल्यांनी घाईघाईतच उरकून टाकलंय सगळं. सार्वजनिक काम असल्यासारखं झालंय सगळं. जवळचं कोणीच नव्हतं रे. मी होतो, पण माझं कोण ऐकतंय म्हाताऱ्याचं, दामले काका म्हणाले. मला आणखीन जवळ ओढून ते हळूच पुढे म्हणाले, मी तर ऐकलंय अस्थी तर तुमच्या मागच्या विहिरीतच शिरवल्या म्हणे. दामले काकांचं ते वाक्य ऐकून माझ्या मनात धस्स झालं. खरंच खूप मोठी चूक केली आपण. आपणच त्यांच्या हक्काचं होतो, अधिकाराचं होतो. प्रसंगी नोकरी सोडून यायला हवं होतं. तसाच घरी परतलो. मन भरून आलं होतं. मन आतल्या आत खात होतं. आपण खूप मोठी चूक केली. अण्णांची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही. अण्णांचे विधी सुद्धा नीट होऊ शकले नाही. मग अर्थ काय माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा? उशीमध्ये तोंड खुपसून मी खूप रडलो. मी खूप वर्षांनी रडत होतो. खूप वर्षांनी आज पुन्हा मी अनाथ असल्याची जाणीव व्हायला लागली होती. रात्री केव्हा तरी मला झोप लागली. 1:30च्या आसपास वाजले असावेत. अचानक माझ्या गालांवर बर्फासारखा स्पर्श झाला. कपाळापासून अगदी हनुवटीपर्यंत कोणीतरी थंडगार ओला हात फिरवत असल्याचं मला जाणवलं. किती उशीर लावलास बाळा यायला, किती वाट पाहायला लावतोस, असे शब्द माझ्या कानांवर पडले. तो अण्णांचा आवाज होता. स्पष्ट, भेसूर आणि अगदी कानाजवळ येऊन पुटपुटल्यासारखा. मी झटक्यात उठून बसलो. आजूबाजूला कोणीही नव्हतं, पण नक्कीच अण्णा होते. हा भास तर नक्कीच नव्हता. थंडीतही मला एकदम 2-3 क्रोसिन घेतल्यासारखा दरदरून घाम फुटला. अंथरूण घट्ट धरून मी बसून होतो. काही वेळ कोणीतरी आतल्या खोलीत चालत असल्याचा आवाज येत होता. नंतर मागच्या अंगणाचं दार उघडण्याचा आणि बंद होण्याचा खाडकन आवाज आला. उठून बघण्याची माझी हिंमत होत नव्हती. मी तसाच पलंगावर निश्चित पडून होतो. माझी दातखिळे बसली होती. अजूनही गालांवर थंडगार स्पर्श तसाच जाणवत होता. मी गालाला हात लावून बघितल्यावर हाताला पाणी लागलं. हिरवट पाणी, अगदी मागच्या विहिरीतल्यासारखं. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यावर मी उठलो. सगळ्या घरात शेवाळं पसरलं होतं. आधीसारखंच. मी तसाच बाहेर पडलो आणि मालती आजी आणि दामले काकांना बोलावून घेतलं आणि त्यांना सगळं सांगितलं. दोघांचाही चेहरा पांढरा फटक पडला. दोघांचंही म्हणणं एकच की अण्णांना मुक्ती मिळाली नसावी. माझ्या हातूनच श्राद्ध व्हायला हवं. तशीच त्यांची शेवटची इच्छा असावी. त्याच दिवशी ब्राह्मणाला बोलवून आणि गावातल्या 5-6 लोकांना बोलवून श्राद्ध केलं. ब्राह्मण पूजा सांगत होते आणि मी यंत्र व ते करत होतो. माहीत नाही, पण अश्रूंच्या धारा सतत सुरू होत्या. आज अण्णांमुळे हा हक्क मला मिळाला होता. नाहीतर होतं कोण माझं ज्यांचं श्राद्ध मी करेन, आणि अण्णांचंही कोणीच नव्हतं जे त्यांचं श्राद्ध करेल. आम्हीच होतो एकमेकांसाठी. म्हणून कदाचित ते थांबले असावेत माझी वाट बघत. पूजा आटोपल्यावर सगळे आपापल्या घरी निघून गेले. मालती आजी पण जाताना डोक्यावर हात ठेवून, आता सर्व नीट होईल बाळा, आता काही काळजी करू नकोस
असं म्हणत घरी गेल्या. आता घरात उरलो होतो पुन्हा मीच, एकटा. पूजेचं सामान खोलीभर विखुरलं होतं. आवरायचे त्राण मुळीच नव्हते, पण मला पाठीमागचं दार खुणावत होतं. तिकडे जाऊन बघायची माझी मुळीच हिंमत होत नव्हती. तरीही मी पाठीमागे गेलो. भलं मोठं झाड, अंगणात पडलेला पाचोळा, विहीर, दोरी, फुटलेली बादली, सगळं तिथेच जसंच्या तसं जागेवर होतं. मी विहिरीकडे गेलो. धीर एकवटून मी आतमध्ये बघितलं. तेच हिरवट पाणी, शेवाळं साचलेलं, पण त्यात मी आज स्वतःला बघू शकत होतो. नेहमीसारखंच, जसं पूर्वी बघायचो. पण कोपऱ्यातला तो करड्या रंगाचा मेलेला बेडूक मात्र आज तिथे नव्हता. कदाचित त्याला सुद्धा मुक्ती मिळाली असावी. मित्रांनो, ही लघु भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.